नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेसिपी निस्त्याची चटणी आणि कळण्याची भाकरी कशी बनवणार त्याची रेसिपी बघणार आहोत। जळगावमध्ये ही रेसिपी घरोघरी बनवली जाते। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी 7 ते 8 बेडगी मिरची घेतलेली आहे, तिला तव्यावरती भाजून घेतलेली आहे आदबाद। कोथिंबीर घेतलेली आहे, 6 ते 7 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेला आहे, एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आणि सोबतच कैरी घेतलेली आहे आणि गुळाचा तुकडा घेतलेला आहे। तुम्ही कैरी नसेल तर याच्याऐवजी तुम्ही चिंचही घालू शकतात। तर आता आपण चटणी वाटून घेऊया। आधी मिरच्या बारीक करते आहे, कारण सर्व इन्ग्रेडियंट्स जर टाकले तर मिरची नरम होते आणि वाटायला जड जाते, म्हणून मिरच्या आधी आदबाद मी बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये। आता एक एक करून इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। इथे मी गूळ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ आणि चिंच कमी जास्त करू शकतात, कैरी कमी जास्त करू शकतात। तर तुम्हाला जर गूळ घालायचा नसेल तर तुम्ही साखरही घालू शकतात याच्यामध्ये, 2 ते 3 चमचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इन्ग्रेडियंट्स कमी जास्त करू शकतात। एकदा अशा पद्धतीने चटणी करून बघा, खायला खूप छान लागते। तर सर्व इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत। आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आणि चटणी बारीक करून घ्यायची। थोडं थोडं पाणी घालून, तुम्हाला हवं त्या कन्सिस्टन्सीचं पाणी घालून चटणी एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची। तर व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने चटणी मी बारीक करून घेतलेली आहे। तुम्हाला दिसतंच एकदम आपली चटणी छान अशी बारीक झालेली आहे। तर अशा पद्धतीने चटणी वाटून घ्यायची। आता ही चटणी आपण काढणार आहोत भांड्यामध्ये। तर चटणी काढून झालेली आहे आणि थोडं पाणी घालणार आहोत। तर व्हिडिओत दिसतं अशा कन्सिस्टन्सी ही चटणी तयार करून घ्यायची। ही चटणी खायला खूप छान लागते, गोड आंबट अशी चव असते याची, खूप छान असते। तर अशा कन्सिस्टन्सी चटणी मी तयार करून घेतलेली आहे। निस्त्याच्या चटणीला फोडणी दिली जात नाही, कच्चं तेल घेतात, तर म्हणून फोडणी दिलेली नाही आहे। तर अशी पद्धतीने चटणी तयार झालेली आहे। आता आपण कळण्याची भाकरी तयार करून घेणार आहोत। तर कळण्याची भाकरी 5 ते 6 भाकरी करणार आहोत आपण। तर तशा पद्धतीने मोजून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जशी आपण भाकरी करतो ज्वारीची बाजरीची, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपण जे आहे पीठ मळून घेणार आहोत। जसं व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि छान असा गोळा तयार करून घेणार आहोत। कळण्याचं पीठ कसं केलं जातं, ॲक्च्युली 1 किलो जर ज्वारी घेतली तर त्याच्यामध्ये पाव किलो आपण उडीद घालायचे, किंवा 2 किलो ज्वारी घेतली तर अर्धा किलो उडीद घालायचं आणि चक्कीमधनं दळून आणायचं। आणि जर हवं असेल तर तुम्ही तेव्हाही मीठ घालू शकतात किंवा नंतर भाकरी करताना मीठ घालायचं। तर अशा पद्धतीने कळण्याचं पीठ तयार केलं जातं। तर तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये आपली जी आहे भाकरीचा पीठ मळून झालेला आहे, अशा पद्धतीने पीठ मळायचं। तर भाकरी कशी तयार करतात एकदम बारीक, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे आपलं। तर आता आपण भाकरी करणार आहोत, तर गोळे तयार करून घेणार आहोत। तर व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने एक एक गोळा तयार करून घ्यायचा। तुम्हाला जर माझी निस्त्याची चटणी आणि कळण्याची भाकरीची रेसिपी आवडत असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता भाकरी कशी करायची, गोळा घ्यायचा आणि त्याला थोडंसं कुस्करून घ्यायचं छान, जसं व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने फॉलो करायची स्टेप्स। तर आता खाली चिपकायला नको भाकरी, म्हणून थोडं आपण पीठ घालणार आहोत आणि एकदम बारीक पद्धतीने जे आहे थापत जाणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाटूही शकतात, पण एकदम बारीक जी आहे भाकरी आपण थापणार आहोत। व्हिडिओत दिसतं अशा पद्धतीने थापत जायची भाकरी। तो हाताला चिपकलं तर थोडं पिठा घ्यायचं आणि थापत जायचं। भाकरी चिपकणार नाही याची काळजी घ्यायची, थोडं पीठ घालायचं परत जर लागलं खाली तर। अशा पद्धतीने एकदम बारीक स्मूथ अशी भाकरी थापून घ्यायची। साईडला मी तावाही गरम करायला ठेवलेला आहे। तर आपली भाकरी जी आहे छान अशी थापून झालेली आहे, तुम्हाला दिसतच आहे एकदम बारीक अशी भाकरी थापत आहोत आपण। कधी भाजी खायला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी निस्त्याची चटणी खाऊ शकतात, खायला खूपच छान लागते। गोड आंबट तिखट अशी चव असते, तोंडाला एकदम चव येते। तुम्ही अशी एकदा नक्की करून बघा। तर आपली भाकरी थापून झालेली आहे आणि तावाही तापलेला आहे। तर ही भाकरी आपण टाकणार आहोत तव्यावरती। तर उलटी अशी भाकरी टाकायची, जी खालची बाजू असते आपली थापलेली पिठाची ती वरती घ्यायची आणि थोडं पाणी लावायचं
जेणेकरून भाकरी अशी पीठ नाही होत. तर अशी भाकरी जी आहे पाणी लावायचं पूर्ण आणि होऊ द्यायची. जसं पाणी सुकतं दिसतं आपल्याला भाकरीचं, त्या पद्धतीने जे आहे जर पाणी सुकलं तर समजायचं आपली भाकरी झालेली आहे. अशा पद्धतीने जे आहे पलटून घ्यायची भाकरी. छान अशी झालेली आहे, तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये. तर हिला पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने ही भाकरी छान होऊ द्यायची. तर तुम्हाला दिसतंच आहे आपली भाकरी छान अशी झालेली आहे. तर हिला पलटून घ्यायची. तुम्ही ताव्यावरतीही शेकू शकतात किंवा गॅसवरतीही डायरेक्ट शेकू शकतात. चुलीवरची कळण्याची भाकरी खायला खूपच छान लागते. तर तुम्हाला दिसतंच आहे आपली भाकरी झालेली आहे आणि आता जे आहे गॅसवरती आपण शेकून घेणार आहोत. तुम्हाला किती छान अशी भाकरी फुललेली आहे, छान अशी फुगलेली आहे आपली भाकरी. तर पोपडाही छान आलेला आहे भाकरीला, तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये. तर आपली कळण्याची भाकरी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी भाकरीही तयार करून घ्यायची. खायला खूपच छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपली दुसरीही भाकरी छान अशी फुललेली आहे. तर आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत. तर चटणी घ्यायची. तुम्ही डायरेक्ट भाकरीवरती ही चटणी घेऊ शकतात. कच्चं तेल घालायचं, कच्च्या तेलाने जे आहे चटणी फुटीव लागते, छान लागते. तर सोबतच कढी केलेली होती, तर कढी ठेवलेली आहे. कढीची रेसिपी जर हवी असेल तर चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. तर आपली भाकरी जी आहे छान अशी नरम आणि लुसलुशीत झालेली आहे. एकदम अशी कडक झालेली नाही, एकदम छान अशी मऊ झालेली आहे. तर तुम्ही कांदा, मुळा, बिबडे याच्यासोबत जे आहे कळण्याची भाकरी आणि निस्त्याची चटणी एन्जॉय करू शकतात. तर मी ते जे आहे उडदाचा पापड घेतलेला आहे. तर जर तुम्हाला माझी निस्त्याची चटणी आणि कळण्याची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.